आम्ही दोघी सौती, मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई एकाच घरात नांदतो. वयात मात्र हे अंतर त्या उतरल्यात, आता थकल्यात. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्यातला हा भेद मीच मावळू देत नाही. दुर्गाबाईंना सतत जाणीव करून देत राहते की आता तुम्ही म्हातारा झाला आहात. आता तारुण्याची रग अशी उधार उसणवार करून आणता येणार नाही. झेपणार तर नाहीच नाही. आता तुमचा उपयोग फक्त कामवाली म्हणूनच. राणीची मिजाज नाही की मालकिणीची हुकूमत नाही. खरं सांगू का आताशा, त्या यांच्या अर्धांगिनीऐवजी आईच जास्त वाटतात. बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण, बायकोचा हक्क, ह्या सगळ्या गोष्टी विसर्जित झाल्याचं. आणि माझ्याकडे सगळं कसं शिगोशिग भरलेलं आहे. त्यातलं फक्त चिमूटभर जरी वापरलं ना तरी माझे काम होऊन जातं. चिमूटभर म्हणजे फक्त एका तिरप्या कटाक्षात मला जे हवंय ते सगळं साध्य होतं. हा, तर त्याला माझा नाईलाजच आहे. आहेच मी तशी सौंदर्याची खाण. आणि कटाक्षाचे म्हणाल तर उपजतच कमळासारख्या डोळ्यांची, लांब सडक पापण्यांची देणगी लाभली. त्यामुळे बाकी कशाचा उपयोग करायची वेळच येत नाही. मनात आणू ते हजर होत. दामू म्हणालाय की यांच्या मनात माझ्या निम्म्या वयाची कोणी मुलगी आहे म्हणून. पण इथेही मीच बाजी मारली. भातुकली खेळण्याच्या वयात शृंगाराची गुपिते का ठाऊक असणार आहेत? त्यामुळे माझ्या मोहपाशातून यांची सुटका नाही, नाहीच नाही. मी होऊच देणार नाही.